मनसे अध्यक्ष राज ठाकरे संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे त्यांचं या ठिकाणी पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले आहे। थोड्याच वेळात संभाजीनगरमध्ये त्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे। सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्यात आहेत, मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी, स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांशी चर्चा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी आणि आढावा या सगळ्या दरम्यान राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं त्या मुद्द्यावरून मात्र या संपूर्ण दौऱ्यादरम्यान अनेक भागांमध्ये राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला। आता संभाजीनगरात आज ते दाखल झालेले आहेत, जंगी स्वागत त्यांचं केलं जात आहे आणि दुसरीकडे थोड्याच वेळात राज ठाकरेंची एक महत्त्वाची पत्रकार परिषदही असणार आहे। या पत्रकार परिषदेतून ते या आंदोलनांबद्दल काय बोलतायत, मराठा आरक्षणाबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्याबद्दल काय बोलतायत याकडे लक्ष असेल। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जंगी स्वागत संभाजीनगरमध्ये करण्यात येत आहे, त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। जालन्यात त्यांनी इथल्या स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली होती। जालन्यातून निघून ते थेट आता संभाजीनगरमध्ये पोहोचले, तेव्हा जंगी असं स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं संभाजीनगरमध्ये करण्यात आलेलं आहे, त्यावेळेसची आपण दृश्य पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जंगी असं स्वागत राज ठाकरेंचं करण्यात आलेलं आहे। मनसेचे नेते, स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्यांच्या स्वागतासाठी जमलेले आहेत। संभाजीनगरमध्ये थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषदही असणार आहे। तर मराठवाड्याचा वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा त्यांनी केलेला होता, त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांनी स्थानिक नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली होती। याच दरम्यान मनसेकडून काही उमेदवार सुद्धा घोषित करण्यात आलेले आहेत। अशातच आता त्यांच्या मराठवाडा दौऱ्याचा संभाजीनगरमध्ये सांगत आहोत, मग ते विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत। अशात संभाजीनगरमध्ये राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे, त्याच ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे इथेच महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत, यात ते काय बोलतायत याकडे लक्ष असेल। ही दृश्य आहेत ते जेव्हा संभाजीनगरमध्ये दाखल होत होते तेव्हाची। या संपूर्ण परिसरात आपण पाहतोय किती मोठा पोलीस बंदोबस्त अगदी प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे त्यांनी वक्तव्य केलेलं होतं त्या विरोधात मराठा समाजाच्या रोषाचा, मराठा आंदोलकांचा सामना करावा लागला, रोषाचा सामना करावा लागला। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये ते काय बोलणार आहेत पत्रकार परिषदेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर जालन्यात त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं। जालन्यात त्यांनी स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, इच्छुक उमेदवारांबाबतची चाचपणी केलेली आहे। त्यानंतर संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंचं आगमन झालं, त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। जंगी स्वागत राज ठाकरेंचं करण्यात आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे राज्याचा दौरा करतायत, मोर्चे बांधणीच्या दृष्टीनं ठिकठिकाणी स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतायत। मात्र या दरम्यानच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं होतं त्यावरून मराठा समाजात नाराजी निर्माण झाल्याचं दिसलं। अनेक भागांमध्ये राज ठाकरे यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला। काल त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्याचा प्रकार बीडमध्ये घडलेला आहे। या सगळ्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष असेल।